समोर जे प्रेक्षक आहेत प्लीज छोटे छोटे बच्ची कंपनी जे आहेत थोडं जरा सरका प्लीज. तो गेंदबाजी की बागडोर संभाले हुए ओंकार पाटिल 5 ओवर का ये मैच. मस्ट विन मैच है डीके अंतोरे के लिए क्योंकि स्वर एंड नील 11 जो है एक मैच जीत चुकी है 25 मिनट के अंदर. ये 5 ओवर खत्म होने चाहिए, पहले से समय की बर्बादी हो चुकी है. बैड लाइट किसी की हार का कारण ना बने. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है 4 रनों के लिए. बहुत ही बढ़िया शुरुआत ओंकार पाटिल की इस गेंद के ऊपर की बल्लेबाज प्रतिकेश मोगल. डरना नहीं है क्योंकि इस खेल में डर के आगे है जीत. पहली गेंद के ऊपर बाउंड्री लेकर आए डीके अंतोरे पाटनेश्वर के बल्लेबाज प्रतिकेश मोगल. शुरुआत अच्छी है, शुरुआत भली तो अंत भला, लेकिन ये वापसी करना जानते हैं गेंदबाज. ओमकार पाटिल राइट आर्म राउंड द विकेट, लेकिन ये ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर. व्हाइट बॉल का इशारा और इस व्हाइट बॉल के जरिए टीम का टोटल बढ़ता हुआ 5 रन. फिर से एक बार अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, डॉट गेंद आई और इस डॉट गेंद के कारण रुका हुआ टोटल वहीं पे 5. और ये देखिए ये लंबा 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 क्या आएगा. 6-4 अंपायर का इशारा हमारे लिए जरूरी है और ये 4 रन और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती शिवाजी महाराज. अफजल खान जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून आला त्यावेळी रायबांना सांगितलं महाराज तुम्ही अज्ञातवासात जा. त्यावेळी जिजाऊ उद्गारल्या शोभा जरी माझा पुत्र असला, शोभा जरी माझा पुत्र असला तरी तो या महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. एक वेळ या मातेने आपला पुत्र गमावला तरी चालेल, पण या महाराष्ट्रानं आपला स्वाभिमान गमावता कामा नये. धन्य थी माता आणि धन्य ते शोभा. तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है 9 रन. 9 रन स्कोर कार्ड के ऊपर. देखिए शुरुआत तो अच्छी हुई है पहले ओवर में बिना कोई नुकसान. प्रतिकेश मोकल काफी अच्छा खेल रहे हैं, लेकिन सामने ओंकार पाटिल है जिन्होंने अपने इनिंग में अर्धशतक पूरा करते करते 9 छक्के लगाए थे. 9 छक्के लगाने वाले खिलाड़ी है ये. झटके ऐसे देते हैं तो ये डॉट गेंद आई. देखिए वातावरण में अब तब्दीली धीरे धीरे हो रही है. 2020 और 2021 और 2022 मतलब 22 की शुरुआत हुई है, लेकिन इन 3 साल में ऐसा लग ही नहीं रहा है कि हम इंडिया में रह रहे हैं. कभी बारिश होती है, कभी इतनी ज़्यादा ठंड होती है कि घर से हम बाहर निकलते नहीं. ये देखिए ये होता है अच्छे खिलाड़ी की निशानी. जैसे एज एज लगा बल्ले से मैदान छोड़ा इन्होंने, अंपायर के फैसले का इंतजार भी नहीं किया. समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 9 रन, 2 चौके, एक व्हाइट बॉल.
देखिए, मैं ओंकार पाटिल से ज़रूर गुजारिश करना चाहूँगा कि जितना जल्दी हो सके आप अपने 5 ओवर ख़त्म करने के बारे में सोचिए प्लीज़। एक बड़े खिलाड़ी की निशानी यही होती है कि वो हर चीज़ के ऊपर गौर करे, ना कि खुद के बैटिंग और बॉलिंग के ऊपर। ऑर्गेनाइजर्स क्या चाहते हैं, कमेंटेटर्स क्या चाहते हैं, अंपायर्स क्या चाहते हैं, उन सभी के ऊपर एक बड़े खिलाड़ी को ध्यान देना ज़रूरी होता है, तब आप जाके बड़े बनते हैं। गेंदबाज सार्थक, स्ट्राइकर एंड पे इस वक्त सूरज मात्रे, स्ट्राइकर एंड पे। नॉन स्ट्राइकर एंड पे है जयेश पाटिल। इनमें वो दमखम है जो रनों को आगे ले जाने की क्षमता है। सार्थक मात्रे गेंदबाजी की बागडोर को संभालते हुए 17 गांव के चुनिंदा हीरे। क्या फील्डिंग की वहां पे, जबरदस्त। और ये वाइट बॉल का इशारा हुआ और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 11 रन, 1+1, यहां पर 2 रनों का इजाफा हुआ। और इजाफा होने के कारण देखिए राकेश, ये नंबर 4 भी जा सकते थे, लेकिन फाइन लेग पर जो खिलाड़ी मौजूद है शॉर्ट फाइन लेग के ऊपर, संकेत, उन्होंने काफी बढ़िया फील्डिंग का मुजाहरा पेश किया, वरना यकीनन ये 4 जाते। वाइट +4 आता है यहाँ पे टीम DK11 अंतोरे। ये देखिए बैक फुट पर गए, क्या फील्डिंग हो रही है, बहुत ही लाजवाब। इससे पहली वाली गेंद के ऊपर हमने देखा शॉर्ट फाइन लेके, अब की बार शॉर्ट थर्ड मैन। और गेंदबाजों की लाइन देखिए, आउटसाइड ऑफ स्टंप रखने की ज्यादातर कोशिश की जा रही है। ये ऑन साइड के ऊपर खेला है, वैकेंट एरिया में वाइडिश लॉन्ग ऑन और मिड विकेट के बीच में से ये 4 रन आते हुए, और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 16 रन। ये क्योंकि 25 मिनट के अंदर हमें ये 5 ओवर खत्म करने हैं। और ये बहुत ही बढ़िया सूरज मात्रे के बल्ले से निकला हुआ बेहतरीन छक्का, इरादा पक्का, गेंदबाज को दिया धक्का, ऐसा लगा है छक्का की गेंदबाज हुए हक्का बक्का। डीजे कि नहीं आसमानों की बातें करते हैं, उसी तरह आसमानों आसमानों को लहराते हुए ये छक्का आ चुका है सूरज मात्रे के बल्लेबाजी से। ये शायद ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, वाइट बॉल का इशारा, और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल आता हुआ 23 रन। ओवर नंबर दूसरा चल रहा है, सामने रो में छक्के लगाने वाले खिलाड़ी है। फिर से एक बार ऑन साइड के ऊपर नंबर 6, क्या बल्लेबाजी हो रही है मिड विकेट बाउंड्री के बाहर। मैच फ्लिक के जरिए रेस्ट का इस्तेमाल करके स्ट्रोक को लगाया था, और इस फ्लिक ने नंबर दिए 6।
29 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये स्लोअर रन करने की कोशिश की थी लेकिन दोबारा ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर। वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के जरिए 30। देखिए पहले ओवर में मैच 9 आए थे, इस ओवर में आए 21 रन। बनते हैं रन, ऐसा नहीं है कि बनते नहीं है। कैलकुलेट क्रिकेट के साथ आप खेलोगे इस ग्राउंड के ऊपर तो आपको रन जरूर मिलेंगे। पहले सत्र में 70 प्लस तो बनते ही है। ये देखिए बिल्कुल विकेट के सामने पाए गए और बल्लेबाज सूरज महात्रे के पारी का अंत होता हुआ। हालांकि सफलता जरूर हासिल की है ओवर की, शायद एक गेंद अभी भी शेष। निश्चित तौर पर ये विकेट जा चुका है। दूसरा आउट होने वाले खिलाड़ी थे सूरज मात्रे। अब जयेश पाटिल का साथ देने के लिए आ चुके हैं नितेश पाटिल, डी के 11 अंतोरे पाटनेश्वर की तरफ से। रन देखिए राकेश सर, दूसरे ओवर यानी कि 11 गेंदों तक अब तक 30 रन 15 की औसत। देखिए रन बने हैं लेकिन दो बहुमूल्य विकेट हुई है प्रतीकेश मोगल और ये देखिए आते ही छक्का दागा बल्लेबाज नितेश पाटिल ने। 36 रन बन चुके हैं 18 की औसत से शुरुआती 2 ओवर में। भले ही 2 विकेट खोई हो डीके 11 अंतोरे पाटनेश्वर ने, लेकिन जो रन बनाए उन्होंने 36-18 की औसत से, वो वाकई काबिल तारीफ है। स्कोरबोर्ड के ऊपर शॉर्ट टर्म क्रिकेट में वो काफ़ी अच्छे लग रहे हैं। 5 ओवर के मैच में शॉर्ट टर्म क्रिकेट में 36 रन बहुत ज़्यादा होते हैं शुरुआती 2 ओवर में। फिर से एक बार आ चुके हैं ओंकार पाटिल अपने स्पेल का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर करने के लिए। राइट आर्म राउंड द विकेट ओंकार पाटिल। देखिए क्या स्ट्रोक खेला था, वहां पर हल्का सा फंबल हुआ लेकिन लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने इस गेंद को फील्ड किया। रन मिला महज सिंगल बल्लेबाज जयेश पाटिल को। जयेश पाटिल देखिए सामने वाला मार रहा है तो वो रुक रहे हैं। ये स्ट्रैटेजी चाहिए हर टीम के पास। सामने वाला अगर आक्रमण कर रहा हो तो किसी एक को खामोश रहना जरूरी है, क्योंकि उनके बाद कौन मारने के चक्कर में दोनों आउट हुए तो। क्या फील्डिंग हुई है, शॉर्ट एक्स्ट्रा कवर पर निशिकेत द्वारा, बहुत ही बढ़िया फील्डिंग। देखिए ओंकार पाटिल प्रयास कर रहे हैं बार बार। और इस गेंद को निकाला, 1 रन जरूर मिला और इस 1 रन के साथ टोटल में वृद्धि होती हुई 38। 38 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर चल रहा है तीसरा। तीसरे ओवर की अब तक गेंदें समाप्त हो चुकी है 3। क्रॉस लाइन खेलने की कोशिश की थी, ऑन साइड के ऊपर इस गेंद को पिक करने की कोशिश की थी बल्लेबाज जयेश पाटिल ने, लेकिन डॉट गेंद आई। 4 गेंदें इस ओवर की समाप्त हो चुकी है। जयेश और नितेश ये पाटिल इस वक्त खेल रहे हैं ग्राउंड के अंदर टीम डीके 11 अंतोरे पाटनेश्वर के लिए। देखिए क्या फील्डिंग करने की कोशिश की जा रही है। 1 रन तो जरूर मिलेगा, दूसरा भी मिलता हुआ नजर आ रहा है और ये 2 रन और इन 2 रनों के साथ जो मिले
जयेश पाटिल है। जयेश पाटिल को टीम का कुल टोटल बना इन दो रनों के साथ 40। कविराज पाटिल देखिए काफी अच्छी स्कोरिंग कर रहे हैं, तुक्के कितने आए, सिंगल्स कितने आए, सब लिख रहे हैं। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, मिड विकेट पर खिलाड़ी तैनात, महज मिलेगा सिंगल। सिंगल के साथ इस ओवर की हुई समाप्ति। एक अच्छी गेंदबाजी की गेंदबाज ओमकार पाटिल ने, एक जेन्युइन ऑलराउंडर उन्हें क्यों कहा जाता है, रावे गांव का ये साबित करते हुए खुद को अपनी टीम स्वर एंड नील 11 जोहे के लिए। चलिए जब तक ड्रिंक्स मैदान पे हम क्यों ना टीजे मास्टर को मौका दे राकेश सर। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहले सत्र में 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद DK11 अंतोरी भटनेश्वर 41। देखिए अंतिम दो ओवर है, 2 ओवर में 30 लेकर आएंगे तो 70 प्लस जरूर बनेगा ये टोटल। सुबह से हमने देखा एक भी टीम ने चेसिंग नहीं किया ना अब तक। 2 रन जरूर मिलेंगे बल्लेबाज जयेश पाटिल को। 43 पर आता हुआ टोटल, लेकिन कोशिश अच्छी थी लॉन्ग ऑन के खिलाड़ी की, और ऐसी कोशिश करते रहने चाहिए क्योंकि हम कहते हैं ना कि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। वो कोशिश जारी रखनी चाहिए। मुझे ये करना था, मैं ये कर सकता था, ये बोलने के बजाय मैं ये करने की कोशिश करूंगा। अच्छा हुआ ये बैकअप के लिए थे, वरना सीधा गेंद आदि स्ट्रेट फॉरवर्ड बाउंड्री। एक ही रन मिला, बिल्कुल वातावरण शांत हो चुका है, शांत सा माहौल। हमरापुर विभाग प्रीमियर लीग 2022 ऑर्गेनाइजर ने ढेर सारी मेहनत की और उसका ये फल है कि ये खूबसूरत ट्रॉफियां, वॉशिंग मशीन, मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक, क्या नहीं है इस प्रतियोगिता में। ये वाइट बॉल है और इस वाइट बॉल के जरिए टीम का टोटल 45। देखिए क्या नहीं है इस लीग में, एक अच्छा मैदान, एक अच्छा डीजे सिस्टम, प्रोफेशनल अंपायर, प्रोफेशनल यूट्यूब लाइव, PCQ 24 लाइव को मैं हमेशा कहता हूं। ये वाइट बॉल आता हुआ लगातार दूसरा। ओमकार चाहेंगे कि लाइन पे आए गेंदबाज नशिकेत पाटिल। और इस गेंद को निकाला, व्हाट अ शॉट। नितेश पाटिल ने यह लंबा छेदा डीप स्क्वायर लेग पर पुल के जरिए, और यह पुल उनका सक्सेसफुल जैसे ही हुआ, नंबर आया 6।
नामदेव षटकार। चलिए यहाँ पे एक गेंद और 6 तो नहीं चाहिए, ये पहला सत्र है, लेकिन ये 6 बहुत कारगर रहेगा जब DK 11 अंतोरे पाटणेश्वर जब दूसरे सत्र में गेंदबाजी करेगी. नक्कीच याच्यात हवा आहेत त्या षटकार खरं तर राकेश सर दुसऱ्या सत्रामध्ये उपयोगी पडणार आहेत वाचवण्यासाठी गोलंदाजांना. 3 गेंदें अब तक इस ओवर की हो चुकी हैं. गेंदबाज ने 2 वाइट बॉल डाली. टीम का टोटल 52 रन. 70 के करीब तो जाना ही चाहिए हर हाल में इस टीम को. ये देखिए ये फिर से एक बार वाइट बॉल, यानी कि मनोवैज्ञानिक दबाव ले चुके हैं ये बल्लेबाज का. तो बल्लेबाज को वो फायदा उठाना चाहिए जो इस वक्त स्ट्राइकर एंड पर है नितेश पाटिल. फायदा उठाना चाहिए. 6 से बचने की ये गेंदबाजी हो रही है. ये देखिए अच्छी गेंद डाली गई लेकिन एक ही रन मिला. ये होना चाहिए. गेंदबाज को कप्तान ने कॉन्फिडेंस दिया भाई डालो बिंदास. वो कहते हैं ना डेयरिंग करेगा तो भाई बनेगा, उसी तरह डेयरिंग करना जरूरी है क्योंकि डर नहीं सकते आप किसी भी खेल में. वो जज्बा, वो जोश, वो जुनून, मैं कुछ करके दिखाऊंगा, मुझे कुछ करके दिखाना है, ये आपके मन में जब आता है ना तो ये क्रिकेट आप बहुत अच्छा खेलते हैं. देखिए कॉन्फिडेंस, देखिए कप्तान ने जैसे कॉन्फिडेंस बढ़ाया गेंदबाज ने 2 अच्छी गेंदें डाली. अब इस ओवर की शायद आखिरी गेंद. देखिए क्रिकेट के माध्यम से कई लोगों का घर चलता है, कमेंटेटर्स का, यूट्यूब लाइव, डीजे, मंडप डेकोरेटर्स और साथ साथ ये जो छोटे छोटे स्टॉल लगाने वाले होते हैं, नींबू शरबत की गाड़ियाँ, जूस की गाड़ियाँ, वड़ा पाव की गाड़ियाँ, इंडियन बर्गर जिसे हम कहते हैं. देखिए एक टेनिस क्रिकेट कितने लोगों को रोजगार देता है राकेश. हम देख रहे हैं यहाँ पर इस लीग में. देखिए अभी अभी हमारे सामने से ही जो भेल खाते हैं हम, वो भेल वाले भाई साहब चले गए थे बिल्कुल हमारे सामने से. देखिए हर किसी के लिए रोजगार है इस खेल में, जो अच्छा करेगा उसे. छोटे छोटे स्टॉल भी मुझे नज़र आ रहे हैं. इंडियन बर्गर जिसे हम कहते हैं, वड़ा पाव, उसका भी स्टॉल नज़र आ रहा है. तो कई लोगों को एक साथ लेकर चलता है ये टेनिस बॉल क्रिकेट. नक्कीच क्रिकेट म्हटलं आणि क्रिकेट हा देखील स्वतः व्यावसायिक दर्जाचा क्रिकेट आपल्याकडे आलाय. आणि याच दरम्यान आपण पाहतोय हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण गेले 2 दिवस पाहतो अनेक मान्यवर या व्यासपीठावर विराजमान झालेत. मग सांस्कृतिक, धार्मिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर आपण येथे पाहतोय. व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर केक लेइसेस चे प्रोप्रायटर लवकेशजी धुमाल यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मी विनंती करतो निकेशजी म्हणजेच गोटे यांना की आपल्या शुभ हस्ते त्यांना या स्पर्धेमध्ये सन्मानित करायचं आहे. मायेची उबदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जाते. खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृतीचं जतन आपण पाहतोय केलं जाते. स्पर्धेमध्ये आलेल्या मान्यवरांचं येथे गेली 2-3 दिवस यथोचित मान सन्मान केले जाते. तर जाऊया मैदानाकडे. हाँ निश्चित तौर पर देखिए सुपर 8 का लॉट्स है शायद यहाँ पे, यानी कि हर दिन 2 टीम क्वालिफाई होती है. मुझे लगा कि एक, और इसीलिए मैंने पूछा. लेकिन ये देखिए बॉलिंग अच्छी हो रही है. तो लगभग ये एकवीरा खार सापोली जो टीम है, मुझे ऐसा लग रहा है कि क्वालिफाई के रेस में आगे चल रही है टेबल पे. लगातार 2 डॉट गेंदें डाली. सचिन पाटिल ने रुका हुआ टोटल वहीं पे 56. देखिए ये मैच जीतना जरूरी है. DK 11 अंतोरे पाटणेश्वर को अब
लीग का दूसरा मैच खेल रहे हैं। इस गेंद को खेला बहुत ही बढ़िया नितेश पाटिल ने, जो स्टैंड में डिलीवरी डाली सीधा और नंबर आया 6। और इस 6 की वजह से देखिए 2 डॉट गेंदें जो उनको खिलाई थी उसका गुस्सा निकाला उन्होंने गेंदबाज के ऊपर। बासठ, देखिए 62 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की 3 गेंदें शेष। चलिए ओंकार ज्यादा समय न बर्बाद करे। 81 के करीब जाएगा ये टोटल। DK11 अंतोरे ऑब्लिक पटनेश्वर। क्या बल्ला है, देखिए बैट स्विंग देखिए इनका। गेंद मिडल जब होती है ना तो 6 के लिए ही चली जाती है, क्योंकि इतने बैट स्विंग, पेड़ के पत्ते तक हिलने लगे हैं इनके बैट की तेज झोंके के कारण। तो गेंदे अभी भी शेष राइट आर्म राउंड द विकेट, लेकिन ये देखिए लटक गए हैं ये। नितेश पाटिल के पारी का अंत होता हुआ इस ओवर की अब आखिरी गेंद करेंगे गेंदबाज सचिन पाटिल। स्ट्राइकर एंड पे होंगे जयेश पाटिल। चार बजे हैं तो अभी भी इस मैच के बाद अगर हम देखेंगे 2 मैच शेष हैं, यानी कि कुल मिला के 10 10 20 25 ओवर का खेल अभी भी शेष है। हाँ नाइट भी जाना है हमें। तो ये डॉट गेंद आई इस ओवर की आखिरी गेंद। कुल टोटल बना 5 ओवर के खेल की समाप्ति के बाद 65 जीत के लिए 66 रनों की 62 माफी जाऊंगा 62 रन जीत के लिए 63 रनों की जरूरत। डीजे की आवाज रोज सुनते 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 हमारे कानों की आवाज थोड़ी कम हो चुकी है। डी स्कोरर ने कहा था 62, मैंने सुना 65, लेकिन ऐसा नहीं है। टोटल बना है 62 जीत के लिए 63 रनों की जरूरत। स्वर एंड 11 जोहे के लिए, लेकिन इसका आपको निकाल सुनाएंगे दूसरे सत्र में राकेश। थँक्यू डीजे। आणि इथे पाहतोय आपण पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय। धावपळकावर धावसंख्या लागली गेली होती 62 आणि विजयासाठी 63 धावा, म्हणजे 30 चेंडूंचा खेळ असेल आणि 30 चेंडूंमध्ये 63 धावा म्हणजे प्रतिषटक 12.60 धावा जमावणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचा खेळ करणं मैदानावर अपेक्षित असेल। पण यावेळेस मात्र
5 षटकांसाठी पहिला षटक कोणाकडे सोपवलं जाईल याकडे मात्र लक्ष केंद्रित असेल. संघनायकाचं संघनायक म्हणून आपण पाहतोय स्वर अँड नील 11 जो हे संघाचा ओमकार पाटील. त्यानंतर आपण पाहतोय DK 11 अंतोरे पाटणेश्वर संघाचा संघनायक सूरज म्हात्रे. कोणाकडे चेंडू सोपवेल याकडे मात्र लक्ष केंद्रित असेल, कारण पाहिलं तर निर्णायक सामना आहे हा. 63 धावा प्रवीण सर, म्हणजेच पूर्णपणे इक्वेशन जर पाहिलं गेलं तर दोन्हीकडे समीकरण सेम आहे. कारण या मैदानावर जर पाहिलं गेलं तर खेळपट्टी ही विकेटला नाही तर फलंदाजाला खूप साजेशी आहे. आणि आपण मागील 2 दिवसामध्ये पाहिलं आणि इथलं जर हिस्ट्री पाहिलं तर निश्चितच प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वाटेला विजय येतोय. तर यानंतरचा होणारा सामना असेल विजय संघांमधून असेल. तर निश्चितच मी विनंती करते पंचांना की अलर्ट करायचं आहे आणि चालू आहे ना ह्याच्यातलेच आहे. तर समाजाच्या दुःखांशी जोडून माझ्या व्यक्तिमत्वाद्वारे मी जे जीवनातील क्षेत्र निवडतोय आणि निवडलेल्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत कामगिरी करतोय, म्हणजेच मी माझ्या आतील सर्जनशीलता ओळखतोय, म्हणजेच मी समाजाची सेवा करतोय आणि म्हणजेच मी देशाची सेवा करतोय. आणि यावेळेस मात्र क्रीडा क्षेत्र निवडलंय आमच्या आयोजकांना. आणि काय हमरापूर विभागाची सेवा करताना आपण पाहतो क्रिकेटची सेवा. खऱ्या अर्थानं हमरापूर विभागातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म, एक संधी आणि एक काय जबरदस्त आयोजन. जर पाहिलं गेलं तर पेन तहसीलमध्ये 4 विभाग मानले जातात. एक पूर्व विभाग, एक वाशी विभाग, तदनंतर जिते विभाग आणि हा हमरापूर विभाग. पण जर पाहिलं गेलं तर हमरापूर विभागानं जी प्रीमियर लीग आयोजित केली, काय ऑर्गनायझेशन केलेलं आहे, एक जबरदस्त ऑर्गनायझेशन आपण पाहतोय. एक आगल्या वेगळ्या पद्धतीने काय स्टँड्स बनवलेत, आगले वेगळे स्टँड. इंटरनॅशनल क्रिकेटच्या ज्याप्रमाणे आपण पाहतोय क्रिकेट रसिकांसाठी स्टँड बनवले जातात, त्या प्रकारचे स्टँड इथे आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक चांगला सपाट मैदान देखील पाहायला मिळतोय. तर जाऊया मैदानाकडे. यावेळेस मात्र 30 चेंडू आणि 63 धावा राईट ओव्हर द विकेट. यावेळेस गुडघ्यावर बसून काय अप्रतिम टायमिंग फटका येतोय डीप स्क्वेअर रिजन मध्ये आउट ऑफ द लाईन. एक मॅक्झिमम षटकार. आणि काय सुरुवात प्रवीण सर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर षटकार, घणाघाती प्रहार, काय प्रारंभ केलं जातोय ओमकार पाटील याच्या बॅटमधून. मगाशी देखील जर पाहिलं गेलं तर याच खेळाडूने 54 धावा पटकावल्या आणि त्यामध्ये एकही एकेरी दुहेरी धाव नव्हती, की चौकारी नव्हता. 54च्या 54 धावा या षटकारांशी जमावल्या होत्या. यावेळेस मात्र सिक्सर किंग ओमकार. कमबॅक करावं लागेल. यावेळेस मात्र फटका फसलाय. एफर्ट घेणं खूप गरजेचं होतं. विकेट खूप महत्वाची होती पण सेफली लँडिंग होतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावसंख्या वाढेल. 7 धावा धावपळकावर येल्यात. ओमकारची विकेट खूप महत्वाची असेल कारण हा घणाघाती प्रहार करणारा विस्फोटक विध्वंसक फलंदाज आहे. याला डिस्ट्रॉयर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण समोरच्या संघाला हा खेळाडू जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत डोकेदुखी ठरू शकतोय आणि याची विकेट्स मिळवणं खूप गरजेचं आहे. कारण जोपर्यंत स्कीपर मैदानावर असतो तोपर्यंत मात्र पॅव्हलियनमध्ये चिंतेचं वातावरण नसतं आणि ज्यावेळी मात्र तुमचा आयकॉन प्लेअर संघनायक मैदानाच्या बाहेर होतो त्यावेळी मात्र हालचाली निर्माण होत आहेत, विचार करणं भाग पडतोय. पण यावेळेस मात्र अजूनपर्यंत ओमकार आहे. कमालीची गोलंदाजी करावी लागेल साहिल म्हात्रे या गोलंदाजाला, ज्याप्रमाणे विश्वास दाखवले संघनायकानं. यावेळेस मात्र राईट ओव्हर द विकेट डावखुरा फलंदाज. यावेळी शॉर्ट ऑफ द लेंग बॅक ऑफ द हँडचा वापर केला. चेंज ऑफ द स्पेस, स्लोवर गतीचा चेंडू फेकला गेलाय. पण पंचांचा इशारा येतोय की वेगावर नियंत्रण आहे पण दिशेवर नियंत्रण नाही आणि याच कारण मात्र
या क्रिकेटमध्ये दिशेला खूप महत्त्व दिला जातोय. पिचिंग कुठे तुमचा चेंडू होतोय हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. आणि यावेळेस मात्र पंच पनिशमेंट करतात. वाईट चेंडू अवांतर धावसंख्येसहित टोटलमध्ये 1 धावा कविराज ॲड होईल. 8 धावा झाल्यात. 63 धावांचा पडला काढताना आपण पाहतोय निशिकेत आणि ओमकार. यावेळी पॉपिंग मध्ये फेकलेला चेंडू फटका फासलाय. बॅक ऑफ द विकेट कॉट बिहाइंड. फलंदाज बाद होतोय. निशिकेत पाटील बॅक टू द पेव्हिलियन. ओम साईराम. यावेळेस मात्र मैदानावर विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर जातोय. निशिकेत पाटीलला मात्र परतावा लागतोय. कारण स्ट्रॅटर्जी प्रवीण सर पाहायला गेलं तर योग्य स्ट्रॅटर्जी होती. कारण तुमचा मुख्य फलंदाज हा शेवटपर्यंत ठेवणं गरजेचं आहे. आणि एका बाजूने आक्रमण करणं ते देखील गरजेचं असतं. एका बाजूने संयमता तर दुसरीकडे आक्रमकता हा क्रिकेटचा सूत्र आहे मित्रांनो. यावेळेस मात्र फलंदाज बाद होते. नौका फलंदाज खेळपट्टीकडे दाखल होतोय धर्मेश पाटील. सुरेख गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवर जरी का 6 धावा आल्या. त्यानंतर पाहिलं गेलं तर कविराज काय कमबॅक केलंय गोलंदाजानं. मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे. आणि काय रंगबिरंगी जर्सीमध्ये आपण पाहतोय क्रिकेटचा हा सोहळा. हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2022. खऱ्या अर्थानं मॅन्डेटरी पॉवर प्ले ही संकल्पना क्रिकेटमध्ये 1979 मध्ये झालेल्या घटनेनंतर आली. इंग्लंडचा संघनायक माईक बेरली याने लावलेलं ते क्षेत्ररक्षण चुकीचं क्षेत्ररक्षण. सर्वचे सर्व क्षेत्ररक्षक हे यष्टीरक्षक देखील सीमेलगत लावलं होतं. आणि त्यामुळे मात्र ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डने हा निर्णय घेतला. आणि 1992च्या विश्वचषकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले ही संकल्पना आली. यावेळी फुलरलिंगचा चेंडू भिरकावून दिला. डीप मिड रिजनमध्ये चेंडू पकडला जातो. 1 धाव पूर्ण केली जाते. 1च धाव मिळेल. पुन्हा एकदा सिंगलवर कॉन्सन्ट्रेट केलं जाते. 1 धावेने धावसंख्या होतोय. स्ट्राईक रोटेशन देखील होईल. 9 धावा झाल्यात. पहिलं षटक अजूनपर्यंत मार्गस्थ आहे. 9 धावा आल्यात. 63 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रवीणचं जर पाहिलं गेलं तर मगाशी तुम्ही म्हटलं की क्रिकेटमुळे अनेकांना रोजगार मिळालं. पण 1960च्या कालावधीमध्ये जर पाहिलं गेलं तर त्या कालामध्ये क्रिकेट खेळाडूंना सर 5 दिवसाची टेस्ट खेळताना फक्त 250 रुपये मिळायचे. आणि त्यातून 1 दिवस खेळायला नाही गेलं तर 50 रुपये कट. असं त्या कालचं ये इक्वेशन होतं समीकरण होतं निश्चित तौर पर पैशांचं. इसके बारे में आपको जरूर बताऊंगा मैं स्कैन के बाद. यावेळेस वो मात्र उस, डेक वो केलंय. उस जमाने के 250 रुपए थे जो आज के जमाने के 2.5 लाख है. नक्कीच. आणि त्यावेळी 250 रुपये आज काय क्रिकेटचा 12 करोड देखिए उस वक्त 8 भारत करोड. ग्रोथ कर रहा था. आज ग्रोथ हो चुका है. वक्त वक्त की बात होती है लेकिन वहां उस वक्त के 250 रुपए वो 2.5 लाख के बराबर थे. क्योंकि 10 रुपए में पूरी थैला भर के किराना माल आता था. नक्कीच आज पाहतोय पण आपण 12 करोड 8 करोड अशा बोली ऑप्शन मध्ये लावल्या जात आहेत. यावेळी मात्र निर्धाव चेंडूची सांगता होईल. काय डिलिव्हरी फेकली. पॉपिंग क्रीज मध्ये फेकलेला चेंडू आणि पंचांचा इशारा येतोय की षटक क्रमांक 1 संपला जातोय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावसंख्या कविराज 1 गडी बाद 10 धावा. 63 धावा पूर्ण करायच्या आहेत. आणि त्या पद्धतीचा खेळ करणं मैदानावर खूप गरजेचं आहे. चला विनंती असेल आपल्याला अलर्ट देखील आहे आयोजकांकडून. मी देखील विनंती करतोय क्रिकेटचा हा सोहळा अत्यंत आनंदात पार पाडायला हवा. आणि त्यासाठी मात्र तुमचं सर्वांचं सहकार्य खूप गरजेचं आहे. कारण आपणास सांगितलं गेलं आहे संघनायकाला की 25 मिनिटांमध्ये आपली इनिंग संपवायची आहे. आणि याची पूर्णपणे जबाबदारी ॲज अ स्कीपर म्हणून संघनायकाची भूमिका पार पाडणं खूप गरजेचं आहे. युअर सपोर्ट इज मॅन्डेटरी फॉर ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझरला तुम्ही सपोर्ट करायचा आहे. ॲज अ स्कीपर प्रवीण सरांनी सांगितलं की खूप जबाबदारी असते संघनायकांना. त्या पद्धतीनं भूमिका बजावणं खूप गरजेचं आहे. एक मोठा प्लेअर व्हायचं असेल तर मात्र सर्व जबाबदाऱ्या पार पाडता आल्या पाहिजेत. यावेळी मात्र षटक क्रमांक 2 घेऊन येतोय खेळाडू नितेश पाटील. राटा मोर्धा विकेटने गोलंदाजी करतोय. एरवी जर पाहिलं गेलं तर आंतरराष्ट्रीय संघाकडून हा खेळाडू खेळतोय. यावेळेस मात्र हमरापूर विभाग प्रीमियर लीग मध्ये
लोअर फुल टच आणि यावेळी मात्र शॉर्ट मिड विकेट रिजनला धावचीची नाबी संधी जर का डायरेक्ट हिट झाला असता तर निश्चित फलंदाज बाद झालाच असता नो डाऊट. पण यावेळेस मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपरित्या फलंदाज पोचतोय. एकही धाव येत नाही, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. यावेळी मात्र प्रत्येक निर्धाव चेंडू हा प्रेशर देऊन जाईल, कारण रिक्वायर्ड रन रेट हा वाढत जातोय प्रत्येक निर्धाव चेंडूच्या मागे. पण अजूनपर्यंत जोपर्यंत मैदानावर ओमकार आहे तोपर्यंत निश्चितच पॅव्हलियन मध्ये चिंतेचं वातावरण नसावं. पण काय घडते काय बिघडते, यावेळी फटका फसलाय की काय, या काय घडतोय आणि अप्रतिम जेल्ट मॅच टर्निंग पॉइंट याला म्हणतात आणि फलंदाज बाद होतोय ओमकार पाटील. बॅक टू दी पॅव्हलियन. आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर झाली, दडपण आला असेल, चिंतेचं वातावरण निर्माण झालं असेल मैदानामध्ये, मात्र हालचाली आता निर्माण होतील कारण एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. ओमकार गुड फिनिशर आहे. याचं संगणक म्हणून जर पाहिलं गेलं तर एरबी अनेक सामन्यांमध्ये मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराने हा खेळाडू अनेकदा गौरवण्यात आलेला आहे. पण यावेळेस मात्र स्वस्तामध्ये मैदानाच्या बाहेर जातोय. तर नौका खेळाडू सार्थक मात्रे मैदानामध्ये येतोय. सार्थककडे देखील तीच कला आहे, अनेक गुण कौशल्याने भरलेला हा खेळाडू आहे. यावेळी स्ट्राईकवर असेल. धर्मेंद्र पुन्हा एकदा फटका फसलाय, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये कोणतीही चूक करत नाही आणि पुन्हा एकदा फलंदाज बाद होतोय. तिसरा झटका. नाही, स्पीडअप घ्यायचा आहे. पंचांचा देखील आपल्याला कॉल आहे, आयोजकांकडून देखील आपणास विनंती आहे, कारण अजूनपर्यंत प्रवीण सरांनी सांगितलं की मगाशी 25 षटकं फेकायची होती. तर निश्चितच गोलंदाजासाठी जर गोलंदाज हॅट्रिक विकेट मिळवतोय तर निश्चितच डीकेजी यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल या खेळाडूसाठी. खऱ्या अर्थानं हॅट्रिक बऱ्याच गोलंदाजांना घेतलंय प्रवीण सर, पण 4 चेंडू 4 विकेट इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये घेणारा एकमेव खेळाडू आहे तो म्हणजे श्रीलंकेचा लसित मलिंगा. 3 चेंडू 3 विकेट सर्वांनीच घेतलेत, पण 4 चेंडू 4 विकेट क्रिकेट विश्वामध्ये एकमेव गोलंदाज लसित मलिंगा. इथे मात्र ऑफर असेल नितेश पाटील या गोलंदाजाला डीके साहेबांकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक असेल जर का हॅट्रिक विकेट मिळवते तर. ऑस्ट्रेकवर असेल नौका फलंदाज सार्थक. यावेळेस मात्र रुपेश आणि सार्थक या दोघांकडे खूप मोठी जबाबदारी असेल, कारण टॉप ऑर्डर उद्ध्वस्त झालेली आहे आणि मधल्या फलीला मात्र कामगिरी चोखपणे पार पाडावी लागल्यावर मात्र हलक्या हाताने खेळलेला चेंडू सिली कव्हर पॉइंटला एक धाव निश्चितच घेतली जाते. स्ट्राईक रोटेशन केले जाते. स्वतःची विकेट एका बाजूने ठेवण्याचा प्रयत्न सार्थक करतोय. एका धावेने धावसंख्या वाढेल. 11 धावा झाल्यात या षटकामध्ये. जर पाहिलं गेलं तर फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली नितेश पाटील या गोलंदाजाने. काय आक्रमक गोलंदाजी केलेली आहे. भेदक मारा, अचूक टप्पे, गोलंदाजीमध्ये असणारा व्हेरिएशन, स्वतःकडचे टॅलेंट इथे मात्र मैदानावर सादर केला आणि यावेळेस मात्र फलंदाजांना जखडून ठेवलंय. फलंदाजाच्या पायामध्ये साखळी दंड बांधलंय की काय. यावेळेस वन्स अगेन राईट अबाउट द विकेट. ओ इथे मात्र जोरदार अपील केली जाते. पंचांन काय आणि पंचांचा इशारा येतो की फलंदाज बाद, कॉट बिहाइंड.
हे यावेळी मात्र फुलरलिंगचा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑन रिजन मध्ये कोणतीही चूक करत नाही, फलंदाज बाद होतोय. यावेळेस मात्र टॉप ऑर्डर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. रजत मोकलला मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. खूप मोठी जबाबदारी होती यावेळेस, कारण ओमकार, निशिकेत, धर्मेंद्र आणि रुपेश सारखे फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पूर्णपणे जबाबदारी होती विकेटवर जम बसवणं, धावसंख्या टार्गेट पर्यंत कसं नेणं, पोहोचणं, याचे एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं मैदानावर गरजेचं आहे ॲज अ प्लेअर म्हणून. पण यावेळेस मात्र रजत थोडीशी घाई करतोय आणि फलंदाज पाहतोय. खूप महागडं षटक ठरतोय ते म्हणजेच धावसंख्या झाल्या 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा, 4 विकेटचं नुकसान, 52 धावांची गरज असेल. 18 चेंडूंचा खेळ बाकी, 5 विकेट्स मैदानाच्या बाहेर गेल्यात. 18 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता असेल. तर बामाजी पाटील कोपर यांच्याकडून अविनाश प्रतिकेश पाटील या खेळाडूने 3 झेल पकडले. त्यासाठी बाना पाटील कोपर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे या खेळाडूसाठी, ज्याने 3 अप्रतिम झेल पकडले प्रतिकेश याने. तर निश्चितच काही महत्वपूर्ण विकेट्स गारद केल्यात. यावेळेस मात्र खूप महागडं षटक ठरतोय नितेश पाटील यांचं. यावेळेस मात्र डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला जातोय डीके संघाकडून स्वर अँड नील 11 जोये संघाला. कारण ज्याप्रमाणे पहिले 5 फलंदाज बाद झालेत, यावेळेस मात्र बॉटम ऑर्डरच्या फलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी येऊन ठेवलेली आहे. सिद्धेश मोकल असेल गोलंदाजी मार्कवर, राईट मारतो विकेट. यावेळी हलक्या हाताने काय ड्राईव्ह केलाय, डाऊन दी ग्राउंड, डीप मध्ये चेंडूला पकडला जाईल. डीप कव्हर पॉइंट रिजनला तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने सांघिक धावा वाढेल. धावसंख्या होत आहे 13 धावा धावपळकावर झाल्यात. पहिल्या षटकामध्ये नव्हे तर पहिल्या चेंडूवर 6 धावा आल्यात प्रवीण सर. तदनंतर काय गोलंदाजी केली, कौतुकास्पद, काय भेदक टप्पे, पिचिंग चांगली, व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये. यावेळी स्पेस विथ बाउन्स पण कट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र सार्थकला विकेट गमवावा लागतोय की काय, पण मात्र सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला जातोय आणि 1 धाव मिळेल. 1 धावेने धावसंख्या वाढेल. 14 धावा झाल्यात. मैदानावर मात्र पूर्णपणे शांतता पसरलेली आहे, कारण असं वाटत होतं की स्टार्ट चांगलं झालंय, पण काय गोलंदाजी केली नितेश पाटील या गोलंदाजानं, अप्रतिम. फक्त 1 धाव दिली आणि 4 महत्वपूर्ण विकेट गारद केलेत. टर्निंग पॉइंट हा षटक ठरलाय खऱ्या अर्थानं. यावेळेस कंबर कसावे लागेल फलंदाजांना. 1 सेकंड शॉट ऑफ द लेंथ. यावेळेस मात्र स्वतःच्या फलतूमध्ये चेंडू पकडला जातोय. क्या बात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय स्वतःच्या गोलंदाजीवर सिद्धेश कडून. निर्धाव चेंडूची सांगता होते. स्कोर रिमेन्स ॲज इट इज ऑन द स्कोर बोर्ड. 14 धावा झाल्यात आणि 5 विकेट. 17 धावांवर 5 विकेट अशी भारतीय संघाची अवस्था 1983च्या विश्वचषकामध्ये झिम्बाब्वे विरुद्ध होती आणि 17 धावांवर 5 विकेट असताना कपिल देव ॲज अ संघाचा संघनायक म्हणून 175 धावांची नाबाद खेळी केली होती. तशी खेळी इथे साकारणं गरजेचं आहे. यावेळी मात्र फटका फसलाय की काय, प्रॉपर टायमिंग नाही, इलेव्हेशन होतोय आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे येतोय आणि अप्रतिम झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होतोय. 6वा झटका लागतोय. सचिनला मात्र मैदानाच्या बाहेर यावं लागेल. थँक्यू डीजे. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय प्रवीण सर, ओमकार जसा विकेटच्या बाहेर जातोय खेळपट्टीवरून
त्यानंतर मात्र मैदानावर धावसंख्या येणं थांबते. यावेळी शॉट ऑफ द लेंथ, मिड ऑफला चेंडू पकडला जाते. धावचीची नामी संधी, पंचांचा इशारा येतोय गगनाकडे. फलंदाज बाद होते. सार्थकला मात्र मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. सार्थक बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजी. यावेळेस मात्र मैदानावर अडचणीत सापडतोय संघ स्वर अँड नील 11 जोहे. बाय युझिंग युअर इंडिव्हिज्युअल टॅलेंट यू कॅन विन ओनली मॅच, बट यू वॉन्ट टू नीड टुर्नामेंट, सो यू वॉन्ट टू नीड टीमवर्क अँड कोलॅबोरेशन. तुम्हाला टीमवर्क करावं लागेल. एका फलंदाजाच्या जोरावर तुम्ही फक्त एक सामना जिंकू शकता, पण तुम्हाला जर टुर्नामेंट जिंकायचे असेल तर मात्र सर्वांना सहकार्य करावं लागेल. सर्व खेळाडूंना आपली क्षमता, आपली गुणवत्ता सादर करावं लागेल. एकाच्या खेळाने फक्त तुम्ही मॅच जिंकू शकता. एक टुर्नामेंट जिंकायचं असेल तर प्लेइंग 11ने सर्वांनी खेळणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पंचांचा इशारा येतोय. वाईड चेंडू असेल. अवंत धावसंख्येचे 15 धावा धावपळीवर आल्यात. धावांचा प्रवास मात्र आपण पाहतोय मंदावलाय. वाढवणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑफ द लेंथ इथे पेस विथ बाउन्सर, पण दिशाने गोलंदाजी पाहायला मिळते. पंचांचा इशारा येतोय की ऑफिसच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. अवांतर धावसंख्येसाठी टोटलमध्ये एक धाव ऍड होईल. 16 धावांवर पाहिलं गेलं तर 7 विकेट्स गमावल्यात. यावेळेस मात्र 8व्या आणि 9व्या स्थानावरचा फलंदाज खेळपट्टीकडे संघर्ष करतोय. धावा जमावण्याचा प्रयत्न करतोय. संघाला विजयी कसं करता येईल याकडे मात्र लक्ष केंद्रित केले जाते. यावेळी पुन्हा एकदा पंचांकडे मागणी केली जाते फलंदाजांकडून, आणि पंच सांगतात की यस इट इज अ वाईड डिलिव्हरी अँड दॅट्स वाय डेफिनेटली स्कोर विल बी इनक्रीज विथ द हेल्प ऑफ सिंगल रन अँड स्कोर शोन ऑन द स्कोर बोर्ड. 17 रन, लॉस ऑफ 7 विकेट. नक्कीच त्यानंतर नाना पाटील कोपर यांनी बाणा पाटील कोपर यांच्याकडून या प्रतिकेसाठी 100 रुपये आलेत. धन्यवाद. 3 कॅचेस घेतले आहे. नक्कीच त्यासाठी 100 रुपये रोख पारितोषिक आलेलं आहे. आणि काय वाईड चेंडू आपण पाहतोय. पाकिस्तानचा मोहम्मद सामी याने एका षटकामध्ये 17 चेंडू फेकलेत. इथे मात्र लोअर फुलटच चेंडू डीप मिड विकेट रिजनला चेंडू पकडलं जातोय. काय स्टॉप केलाय. एक धाव पूर्ण केली जाते. एकच धाव मिळेल. चांगलं प्रोटेक्ट केलंय. 3 धावा अजून काही वाचवल्यात. या एका धावेने मात्र आपण पाहतोय धावसंख्या 19 झालेल्या. या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर 4 वाईड्स फेकलेत. म्हणजेच 10 चेंडूंचा हा षटक पाहायला मिळाला. पाकिस्तान संघाचा मोहम्मद समी याने तर केलं 7 वाईड आणि 4 नो सहित एका षटकामध्ये 17 चेंडू फेकले होते आणि एका ओव्हरमध्ये त्या 24 धावा खर्च केल्या होत्या. एक दिशाहीन गोलंदाजी वारंवार आपण पाहतोय. लगातार कन्सिक्युटिव्हली 4 वाईड फेकले. गोलंदाजाने मात्र स्वतःवरचं नियंत्रण गमावलं होतं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या लागली जात आहे. स्वर अँड नील 11 जोहे संघाची 7 गडी बाद 19 आणि उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे कविराज, आणि विजयासाठी असतील 44 धावांची आवश्यकता. प्रहार करणं, आतषबाजी, षटकार फटकार मारावे लागतील. आजपर्यंत जे काही केलं नाही ते करावं लागेल मैदानावर. प्रतिषटक 22 धावा, म्हणजेच प्रतिषटक 3-4 षटकार येणं खूप गरजेचं असेल. प्रतिषटक 3 षटकार मॅन्डेटरी असणार आहेत. नक्कीच वेळ नका घालू. देखिए, पंच प्रारंभिक बल्लेबाज के रुके न रहने के कारण यहाँ पर काफी नुकसान हो रहा है. टीम नील एंड स्वर एंड नील, इनको काफी नुकसान हो रहा है. वहीं दूसरी तरफ एक मैच हारने के बाद डीके 11 जो है एक जीत की तरफ बढ़ते हुए नजर आ रही है, ताकि इस लीग में वो बने रहें. वरना सीधा सा गणित था इस लीग का. अगर ये मैच डीके संघर्ष नहीं करती तो
आणि यावेळेस मात्र खेळाडूने हॅट्रिक मिळवले आहे. मागील षटकामध्ये 2 चेंडूंवर 2 विकेट शेवटच्या आणि पहिल्याच चेंडूवर या षटकामध्ये विकेट्स मिळवलेला आहे. अप्रतिम कामगिरी. 3 चेंडू 3 विकेट्स या खेळाडूने मिळवलेत आणि निश्चितच प्रतिकेशने देखील 4 झेल पकडलेत. यावेळी मात्र मैदानामध्ये शांतता पसरली. काय वेगवान चेंडू फेकला. यावेळेस मात्र डीपमध्ये चेंडू पकडला जाईल का यास कलेक्ट करतोय. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. टोटलमध्ये डिपॉझिट 1 धाव केली जाईल. 1 आणि दुहेरी धावेने मात्र इथे विजयाच्या दिशेने वाटचाल करणं चुकीचं आहे. मोठे फटके आतषबाजी अफलातून फलंदाजी करावं लागेल. गेममध्ये स्पीडअप आणायचं आहे. अजूनपर्यंत 2 सामने बाकी आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल एकविरा खारसापोली वर्सेस स्वर अँड नील 11 जोहे. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेगचा चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक विकेट केलं चांगलं. डीपमध्ये चेंडू पकडला जाईल. 1 धाव पूर्ण. 2 धाबा देखील पूर्ण केल्या जात आहेत आणि 2 धाबा येथे काउंट केल्या जातील. एकेरी दुहेरी धावाने मात्र तुम्ही तुमचं टार्गेट अचीव करू शकत नाही. धावसंख्या 2 ने वाढते. 22 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर षटकार. तदनंतर मात्र येथे धावांचा वर्षाव हा थांबला होता आणि चांगला चेंडू. पुन्हा एकदा कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण चांगलं केलं प्रतिकेशने आणि गोलंदाजी नितेश पाटील याने काय अफलातून गोलंदाजी केली आणि त्यावेळेस मात्र ओमकार जसा बाद झाला तदनंतर मात्र धावा अजूनपर्यंत एकही चौकार या इनिंग मध्ये आलेला नाही आहे. पुन्हा एकदा फ्लाइंग शॉट फसलाय. फटका. डीप मध्ये चेंडू खाली येतोय का क्षेत्ररक्षण नाही. सेफली लँडिंग होतोय आणि पंचांचा इशारा होतो की यस 1 बाउन्स सीमापार दणदणीत चौकार. थँक्यू. आणि शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील नाही या षटकामधील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा बिग पर्व दुसरे 2022 येणारे 6 हॅलो हॅलो, वेळ नका दडू. विनंती असेल 36. तुम्हाला विनंती करतो. सूरज, वेळ नको. 6 चेंडू आणि 6 षट. यस सर, थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच एकविरा खारसोपोली. विशाल म्हात्रे आमची विनंती असेल की आपण टॉस बॉल साठी आता 28 धावांची आवश्यकता असेल. एक चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आवश्यकता असेल. एका बाजूने आपण प्रवीण सर हा सामना जाताना पाहतोय कारण याला जबाबदार हा संघनायक नाही. कारण एकटा खेळाडू हा सर्वच सामने तुम्हाला जिंकून देऊ शकत नाही. तर सर्वांचं बल सर्वांचं सपोर्ट हे खूप महत्वाचा असतोय क्रिकेटमध्ये आणि म्हणूनच क्रिकेट हा 11 खिलाड़ियों खेल है. देखिए अगला मैच काफी इस लीग के लिए निर्णायक है क्योंकि 2 मैच तो जरूर जीते हैं टीम खार सापोली ने और 1 मैच जीता है यहाँ से जो टीम हारी है जिनका टॉस होने जा रहा है स्वर्ण नील. तो देखिए पॉसिबिलिटी क्या है इस लीग की मैं आपको बताना चाहूंगा क्योंकि मैं इसलिए पूछ रहा था. थँक्यू सर. अनंतजी म्हात्रे साहेबांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. अनंतजी मोकल साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. टॉस जिंकलाय एकविरा खारसोपोली संघाने. निर्णय काय असेल? बॅटिंग. खूप साऱ्या शुभेच्छा. कुणाला खूप साऱ्या शुभेच्छा. ओमकार पाटील तुला